श्री स्वामी समर्थ. मीन राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील का? करिअरमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल का? आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल का? प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य, नवीन आशा आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होईल. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल आणि त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. तुमची कल्पनाशक्ती, संवेदनशीलता आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता या आठवड्यात विशेष लाभदायक ठरेल. या काळात काही महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. एखादे रखडलेले काम पुन्हा गती घेईल. नवीन संधींचं स्वागत करण्याची तयारी ठेवा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास अनेक अडथळे दूर होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आनंददायी घटना किंवा चांगली बातमी मन प्रसन्न करू शकते. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांशी अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या काही कौटुंबिक विषयांवर चर्चा होऊन योग्य तोडगा निघू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे काही महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेता येतील. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. काही कुटुंबांमध्ये नवीन खरेदी, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळाल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना नात्यात अधिक विश्वास आणि जवळीक अनुभवायला मिळेल. काहींसाठी विवाह किंवा भविष्यकालीन योजनांबाबत चर्चा होऊ शकते. मित्रपरिवाराकडूनही चांगला पाठिंबा मिळेल. एखादा जुना मित्र अचानक भेटून एखाद्या महत्त्वाच्या कामात मदत करू शकतो. करिअर, व्यवसाय आणि कार्यक्षेत्र. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरू शकतो. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील तर काहींना महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कार्यालयातील वातावरण तुलनेने अनुकूल राहील. सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमच्या कल्पना आणि सर्जनशील दृष्टिकोनामुळे काही कामे अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतीचा राहील. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन व्यवहार मिळण्याचे संकेत आहेत. कला, शिक्षण, लेखन, संगीत, मीडिया, आरोग्यसेवा किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. काही व्यक्तींना अतिरिक्त आर्थिक लाभ किंवा अडकलेली रक्कम परत मिळू शकते. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक फळ मिळण्यास सुरुवात होईल. मात्र भावनिक कारणांमुळे किंवा इतरांना मदत करताना जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या. घरगुती गरजा, प्रवास किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक राहील. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध चांगला राहू शकतो. दीर्घकालीन योजनांमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरू शकते. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक संधी, कार्यशाळा किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य राखल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन उद्दिष्टे ठरवण्याची प्रेरणा मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र भावनिक ताण आणि जास्त विचार करण्याची सवय यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे राहील. काही व्यक्तींना सर्दी, थकवा किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग यामुळे आरोग्य सुधारेल. ध्यान, प्राणायाम आणि आध्यात्मिक साधना यांचा विशेष लाभ मिळू शकते. मानसिक शांतता राखल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने जाईल. भाग्य, प्रवास आणि सामाजिक जीवन.
या आठवड्यात भाग्याची साथ अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये लाभू शकते. काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. प्रभावशाली व्यक्तींची भेट होऊन नवीन संधी मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या नम्र स्वभावाचे आणि मदतीच्या वृत्तीचे कौतुक करतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रवासाचे योगही आहेत. हे प्रवास कामानिमित्त, धार्मिक कारणांसाठी किंवा कुटुंबासोबत होऊ शकतात. प्रवासातून नवीन अनुभव आणि काही लाभदायक संपर्क मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गरजूंना अन्नदान किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करा. धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्यास मानसिक शांती लाभेल. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा मानसिक समाधान, कौटुंबिक आनंद आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यश मिळेल. व्यवसायात वाढीचे संकेत दिसतील आणि आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. तसेच नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा राहील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता आणि नियमित दिनचर्या महत्त्वाची ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल, आनंद आणि समाधानाचे अनेक सुंदर क्षण घेऊन येणारा ठरू शकतो. धन्यवाद.